इंग्रजी वर्षाचा हा शेवटचा दिन व येणाऱ्या नवनूतन वर्षाची म्हणजेच 2024 ही काही उद्देशांनी सत्कर्मी विचारांनी व काही नवीन आत्मसात करून त्याचा आभार मानत करावा। सहर्ष स्वागत करूया। आज काही चांगल्या सवयी, चांगले सत्कर्मी विचार व पॉझिटिव्ह दृष्टिकोन घेऊन समाजाच्या प्रती आपले काम दीपक ज्योती नमस्ते। मी स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षा सौ कीर्ती वांगिया, उपाध्यक्षा माधुरी जोशी, सचिव रेश्मा संधाने मॅडम, कोषाध्यक्ष उज्ज्वला जाधव व सर्व सदस्यांना पुढे दीप प्रज्वलनासाठी यावे असं विनंती करते व सावकार मॅडम यांना देखील मी विनंती करते की दीप प्रज्वलनासाठी आपण पुढे यावे प्लीज। कापूर पेटला तर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्ते नमो नमः। खरंच आजचा हा मौल्यवान दिवस खूप सुंदर आणि सगळ्यांना रिफ्रेश करणारा आहे। पाठ होत एक किती छान थोडंसं आपण इकडे होऊन जाऊया ना, म्हणजे मागच्या लावायचं शुभ्र पांढरं वस्त्र हा निर्माल्य खरंच खूप आनंददायी आहे। He
धन्यवाद. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी मी किती म्हणूया आपल्यातल्या अंदाजाने मला ओळखत असतं हो की नाही. जाग्यात बोलण्यासाठी खूप काही आहे, परंतु फक्त 2 तासात कव्हर करायचं पूर्ण कार्यक्रम. कारण सगळ्यांना सकाळची कामं आहे गेली आणि माणसं सांगत असेल काय करून समजले सकाळी आहे. आणि जेव्हा कार्यक्रमाचा अजेंडा तयार करायला लावला राधिकाला मॅडमला आमच्या सगळ्या सहकार्यांना 2 तास होते, त्याच्यात ते फक्त 15 मिनिटं म्हणजे 25 दिवसापासून जेवढी चॅटिंग करणार आहे. नंतर आपण चर्चेसाठी मस्त मीटिंग करू. उज्ज्वला त्यांनी खूप या इंग्लिश न्यूज फक्त यांच्यामुळे आली आणि तिथे त्यांना आपला जागतिक तयार झाली ग्रुपला शेअर केला. तिथे त्या बसलेल्या होत्या त्यांनी सहज दाखवलं हे का आमच्या असा कार्यक्रम. पण मी बिलकुलही कल्पना होती की असं काही करायचं आपल्याला की जेव्हा ऍक्ट करू तेव्हाच पुढे जाऊ आपण. पण त्यांनी इतकं सुंदर आर्टिकल बनवलं की म्हणजे खूप म्हणजे इथूनच त्यांना थँक्स करते. आणि स्पेशली उज्ज्वला द्यायला की कुठेतरी शेअरिंग केली त्यांनी. तुम्ही एक राहू शकतो तर सगळ्यांनी तुम्हाला पासून प्रयत्न करायचा की 12 तास इंटरनेट बंदच ठेवायचं आहे आणि त्याच्यात मोबाईल सायलेंट करायचं ठेवा. शक्यतो प्रयत्न करायचा जितकं शक्य होईल तितकं. सुटी गाडी आलेली नाहीये. तुम्ही दिवसभरात प्रयत्न करा. रॅलीमध्ये आपण पायी जाणार जाऊ पण दिवसभर गाडीचा उपयोग करू नका. पेट्रोल बचत करा. शक्यतो मिक्सर सुद्धा वापरू नका. टीव्ही बघू नका. टीव्ही बंद असल्यामुळे कुटुंबाला आपण वेळ देऊ शकतो. नाहीतर मी असतो की लाल बटन घेतला मोबाईल खेळ बसतो घ्यायचे की तुम्हाला याच्यानंतर काय आवडतं. 100% सगळं आवडेल असं नाही. काही चुका आमच्याकडनं आहे कारण आम्ही सगळ्या तुमच्यातलाच एक आहोत. तुम्ही या सगळ्यांना आवडतातच आहे. त्या गॅसची बचत करायची आहे. हे अशक्य जरी असतं म्हणजे अशक्य नाहीच आहे पण ज्यांना शक्य असेल त्यांनी करा. खूप छान वाटेल. कच्च्या वर्षी विद्यमान म्हणजे इथे भरपूर डॉक्टर आहेत. सगळ्यांना त्याच्याबद्दल बरीच माहिती आहे पण जास्तीत जास्त सलाद फ्रूट ज्यूस असं काही का हवी तर एखादी पोळी आणि भाज्यांचा उपयोग जास्त करा. स्वतःच्या शरीरासाठी एक दिवस असायचं का आणि मला असं वाटतं आठवड्यात एक दिवस आपण सगळ्यांनी असं करायचं. फक्त पोळी एक किंवा भाकरी लहान भाकरी घ्यायची आणि खूप सारं सलाद असं दिवसभर करून बघा. खूप छान वाटेल फ्रेश वाटेल. तसं आपण स्वतःसाठी करा. घरच्यासाठी स्वयंपाक करावाच लागेल नाहीतर सगळे मला शोधत येतील रिपोर्ट मध्ये आहे किती ना तर तसं बघा. आपली आई पण करत होती ते कसं करत होते आपण खलबत्त्यात मिरचीचा ठेचा करा आणि ते भाकरी बरोबर खा. खूप छान वाटेल. तर शक्यतो असे प्रयत्न करा. लाईट वापरणार नाही आपण. विजेची बचत करायची आहे आपल्याला. सगळ्यात मोठी आहे म्हणजे खूप वाईट वाटतं सगळ्यांनी मागच्या 2 महिन्यात 1 महिन्यामध्ये लग्नामध्ये गेले. कोण लग्नात नाही गेला. की मुलीचे जे वडील असतात किंवा मुलाचे असतात किती पैसा खर्च करतात की सब्जी येणार आहे त्यांनी कौतुक आणि त्यांचं कोण त्यांना जेवण आणायला पाहिजे आणि चक्कर सगळं पूर्ण होईल तर गोष्ट सोडून निघून जातात. आणि आपली 5 वर्षाची 7 वर्षाची 8 वर्षाची मुलं असतात वाढतो का हो हे आवडतं ते घे आणि घरी आपण टाकायचे चालू पुसून खातो की नाही. टाकतो की आपण शिजवल्या टाकतो का. जर ते काही खराब असतं खराब झालं आंबट झालं तरच आपण घेतो पण घरचं आपण आणून फेकत नाही. आणि मुलांना पूर्ण दाळ होऊन राहतो. पूर्ण त्याला आवडणं खाल्लं त्याचं पोट भरलेलं असतो. एका 2 घास खातो आणि तो कसा सुटून जातो त्या आईच्या चेहऱ्यावर कसंही म्हणजे टेन्शन असतं त्याने तू का खाल्लं नाही. तर प्लीज म्हणजे कृपा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना रिक्वेस्ट करा की चुकीचं होतंय. खूप ताट म्हणजे 1000 लोकांचं जेवण बनवलं असतं ना त्याच्यातलं 500 लोकांचं जेवण त्या गोष्टी पडलेलं त्याच्यात असतं. आपण कोण इथे आहे उत्साही कार्यकर्ते की त्याच्यासाठी तयार करा. कोणीतरी ग्रुपला बोललं त्या कोण बोललं ठीक आहे. तुम्ही प्रत्येक कामात पोचतात पण ज्या भागात तुम्ही जाणार आहात तिथे गप्पा फोटो सेशन करण्यापेक्षा प्रयत्न करावं की कमीत कमी 2 वाक्यात रिक्वेस्ट करून सांगा गोष्ट काढून
जी लिंगीच्या हातात होती, म्हणजे त्यांच्या कन्याच्या हातात होती. तर त्या बोलल्या, बेटा मी सांगितल्याशिवाय तू हे स्वतःहून करू शकत नाही का? तुला माहितीये जेव्हा मला ते लागतंय तर तू स्वतःहून पुढे ये ना. मी सांगितलंच पाहिजे तुला, तू हे कर, हे गरजेचं. तो देखो, जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप. पूरी दुनिया मेरी गिरफ्त है. बच्चा, बूढ़ा या जवान, सब दीवाने हैं मेरे. गूगल नाम है मेरा. मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता. एक वर्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह. उसको और इसको भी. और मुझे तो आप लोग जानते ही होंगे. मीडिया का दौर शुरू हुआ है. सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी. तो चलो देखो. एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा. प्लीज मम्मा आप पढ़ा दोगे? क्यों बेटा, तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या? मम्मा समझाया तो था पर मैं भूल गई. बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ, तुम पापा के पास जाकर पूछ लो ना. पापा कल मैथ्स का एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा. आप पढ़ा दोगे प्लीज? बेटा आई एम ऑलरेडी गेटिंग लेट. मुझे ऑफिस का काम है, मैं आकर पढ़ाता हूँ. ओके पापा. पापा अब तो मैं बहुत थक गया हूँ और ऑफिस का काम भी है. तुम मम्मा के पास चले जाओ. ओके पापा. मम्मा मुझे थोड़ा सा तो पढ़ा दीजिए प्लीज. ओके ठीक है बेटा, आप अपने कमरे में जाओ, मैं वहीं आती हूँ. मम्मा तो अब तक नहीं आई. क्या करूं? मैं जाकर नेट में सर्च ही कर लेती हूँ. तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो. मेरा नया शिकार. रात दिगार सुनियो सुनियो, रात दिगार सुनियो सुनियो. पीछे ना मुड़ियो मुड़ियो, पीछे ना मुड़ियो मुड़ियो. राता के काले काले चेहरे डर डर से. आहट से करियो करियो, आहट से
लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते। We are शक्तिमान। चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया पर ज्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपने काम की जरूरत है। आप उसे ज्यादा से ज्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज्यादा से ज्यादा समय बिता सके। इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी। ओके डॉक्टर, थैंक यू। सोशल मीडिया को दे रहे हैं, भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने बगैर दूसरों की तकलीफों का मजाक बना लेते हैं और अपने तकलीफों का स्टेटस बना लेते हैं। हम इतना जरूर भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है। मांगे करता तू जो फैसला उनकी तकदीरें तो क्या, उनकी शमशीरें तो क्या, उनकी शमशीरों से ही रुको बेटा, मोबाइल में क्या प्रोजेक्ट बनाने में? हरकत नाही वयोमानानुसार, पण मेजॉरिटी आहे की आपण सगळ्यांनी छान छान मांडी घालून बसले आहोत. सेल्फ प्युरिफिकेशन, स्वयंशुद्धी अभियानाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. कार्यक्रमाच्या नावातच आजच्या आपल्या दिवसभराचं सार आहे स्वयंशुद्धी. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण स्वतःपासून करतो. स्व मीन्स मी. आता मगाशीच वास्तविक कल्पनाच्या ताईने सांगितलं की आपण अन्नाची नासाडी करतो. त्याच्यात एक छोटंसं उदाहरण सांगते. आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, आपल्यासमोर पंचपक्वान्न असतात, आपल्यासमोर एखाद्या दारामध्ये एखादा भिकारी किंवा एखादा गरीब मुलगा असतो. आपण आपली पंचपक्वान्न खातोय, पण आपण जेव्हा तो समोरचा मुलगा पाहतोय की तो उपाशी आहे, गरीब आहे, त्याला ते अन्न मिळत नाही, तेव्हा आपल्याला वाटत असतं की याला द्यावं. म्हणजे आपलं बाह्य मन आपल्याला याला द्यायची इच्छा आहे, पण आपल्या अंतर्मनात ते जाणवलं पाहिजे. तसंच ST मध्ये आपण प्रवास करतोय, आपण बसलोय मस्त सीटवर, आपल्यासमोर एखादी लहान बालकाला नक्की वायू उभी आहे किंवा एखादी वृद्धा, एखादा वृद्ध पुरुष, कोणीतरी वृद्ध आहे समोर. आपल्याला वाटतं की याला बसायला जागा दिली पाहिजे, फक्त वाटतं, पण आपलं अंतर्मन काय म्हणतं? दिलं पाहिजे. दिलंच पाहिजे तर आपण पटकन अंतर शरीराला, अंतर्मनाला आपल्याला जागृत करायचं. त्याच्यासाठी आपल्याला हा स्वशुद्धीचा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे. आपण खूप वाचतो, ऐकतो, बघतो, बोलतो, पण ते प्रत्यक्ष अंमलात आणत नाही. म्हणून आमच्या ताईने आज ठरवलं शून्यातून आपण सुरुवात करायची, आपण स्वपासून सुरुवात करायची, कुठेतरी शुद्धता आणण्याचा प्रयत्न. मग आपल्याला वाटेल की अशुद्धता आहे का? आहे, अशुद्धता खूप आहे. मग ती अशुद्धता पाण्यात आहे, हवेत आहे, पर्यावरणात आहे आणि स्वतःमध्ये पण आहे. मग ही शुद्धी आपल्याला करण्यासाठी आपल्याला योग आणि प्राणायामाचा आपल्याला उपयोग होतो. मग ही शरीराची शुद्धी आपल्याला बाह्य शरीराची आणि आंतर शरीराची, अंतर्मनाची शुद्धी करण्यासाठी आपल्याला योग आणि प्राणायामाचा आपण उपयोग करणार आहोत. आता आमच्या संचालकांनी पण सांगितलं सुद्धा की आपल्याला मेडिटेशन आणि हास्ययोग पण करायचं. आता दोष असतात, म्हणजे दोष म्हणजे वाईट असं नाही, तर ही आपली बाळाची एनर्जी, आपली जीवनीय शक्ती आहे. तर या दोषांना आपल्याला साम्य अवस्थेत ठेवायचं, म्हणजेच आपल्याला स्वास्थ्य प्राप्त करायचं. दोन्ही हात थोडं थोडं करायचं, जसं शक्य असेल तसं. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी थोडंसं ताकद सवयी आपण हा व्यायामाचा अनुकरण आपण करतोय. थोडंसं दम लागला असेल. स्थिरता आसन म्हणजे स्थिरम सुखम आसन. आपल्या स्थिर श्वासावर अजून एकदा श्वास घे. छान, सगळ्यांचे गुडघे चांगले आहेत. एक सारखं करा. छान, गुड. श्वास सोडत आडवं, पुन्हा श्वास घेत दुसऱ्या बाजूने,
पुन्हा सरळ. श्वास घे, मागे जायचे. श्वास सोडत पुढे. श्वास घे, मागे. श्वास सोडत पुढे. अजून एकदा करूया. श्वास घे. 2 गुड. 3 4 मस्त. 1 2 3 4. गुड. स्वतःचा श्वास घ्या. खोल श्वास घ्यायचा, सोडायचा, म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन करत राहा. ऑक्सिजन घेण्याचा आपला उद्देश या सकाळच्या समयी प्रातःसमयी वातावरण. थांबून बघा. एकाग्रता, संतुलन. श्वास सोडा. श्वास सोडा. बसूया. वेळावर कानाजवळ लावायचं. 3 बोट डोळ्यावरती आणि पहिलं बोट डोळ्याच्या वरती असं दोन्ही. आपल्याला उद्दीप प्राणायाम म्हणजे आपण ओंकारचा उच्चार. मौन, मंद श्वास. मंद श्वास मनाला दिलेला. मस्त चेहऱ्यावर पण या हसण्याचा आनंदी राहण्यासाठी तो एक प्रकारचा एक्सरसाइज, कारण याच्यामुळे पण श्वासाची हालचाल होत असते. आपल्या फुफ्फुसांची जी आहे श्वासाबरोबर आपण हे सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स असतात आपले. आवाज येतोय ना विदाउट माईक? आहे, भरपूर मोठा आवाज आहे. हे सगळे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आहेत आपले, म्हणून आपण असं प्रेस करायचं. हेच आपण रिदम सेट करणार आहे. ह्याच्यामध्ये डीप ब्रिदिंग कसं करायचं? सुरुवातीला थोडंसं रिलॅक्स व्हायचं, पुढे वाकून. आणि आता दुसरी पद्धत वेस्टर्न वेळच्याप्रमाणे काय शिकायचं?
ज्यामुळे आपण आज जो संकल्प करणार आहोत ती पूर्ण करण्याची वृत्ती, आपली इच्छा जागृत करणार आहे. फक्त डोळ्यांना घट्ट मिटायचं नाही, फक्त डोळ्याचे पापड लावून घ्यायचे आहे. पुढचे आपल्यासाठीच आहे. आपलं संपूर्ण लक्ष ठेवायचं आहे. हो घेत राहायचं आहे. आपल्या सर्व समस्या आपल्या नाहीच, या शरीराच्या आहेत. तुम्ही तरी पवित्र व्यक्ती, तुमच्या स्वतःमध्ये सगळं आहे. तुम्हाला शक्य आहे. आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत ब्रह्मांडाची जवळचा व्यक्ती जो आपल्याला सोबत गेला आहे, बरेच विचार करण्यामध्ये धन्यवाद दिला आहे. अशी सुद्धा आपण वाट बंद करू शकतो. सगळ्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आणि संध्याकाळी अशीच सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. या ठिकाणी रॅली जाईल. मैदानी दक्षिण द्यायचे. जाणार आहोत, गडबड करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रत्येक व्यक्तीने आपल्या काही वाईट सवयींना आळा घालणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्यासमोर आपल्या शरीराला जगण्याची जोड द्यावी, अन्नाची नासाडी थांबवावी आणि प्लास्टिकचा वापर करून आपल्या पिशवीचा वापर करावा. तसेच इंधनाची बचत करावी. रोडवर चालत असताना नियमाचे
करावा, इंधनाची बचत करावी, रोडवर चालत असताना नियमांचे पालन करावे. तर मग आपणही या संकल्पनेत सहभागी व्हा. एक दिवस मोबाईलचा वापर टाळा. एक दिवस सहभागी होऊया. कार्यक्रमाचं ठिकाण आहे जिजामाता संस्कृतसटणा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ अश्विनीताई बोलते. चला संकल्प करूया. तर मग आपणही या संकल्पनेत सहभागी व्हा. एक दिवस मोबाईलचा वापर टाळा. एक दिवस इंधन वाचवा. आपल्या सटणा शहरात स्वराजना बहुउद्देशीय संस्था यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वी एक संकल्पना जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या काही वर्षांना आळा गरजेचं आहे. त्यामुळे आजचा मुख मोर्चा आपल्यासमोर येत आहे. यामधून काही संकल्प केलेले आहेत. त्यातील पहिला संकल्प आहे विजेचा अधिक वापर करावा. यानंतर अंजली ओके. संगीता सोनवणे मॅडम, श्रद्धा जाधव, स्नेहा नातारे मॅडम. ओके ओके. गिरीश भावसार, मंगल मेटे मॅडम. सीमा कोटकर मॅडम. ओके. काय करायचं? आणि नंतर त्या बुथवर पण फोटो काढा सर्टिफिकेट. सगळ्यांना जायचं. आज शुभ गेली सुस्वागतम, आज शुभ गेली सुगमन होता चबहरे ऐसे होते आतुरे आगमन होता चबहरे मन मधुवन जणू हे फुलले ज्ञानाचा अमूल्य ठेवा तव ज्ञानेशांशी ह्यावा ऐसाशी लोभ असावा. आज शुभारी सुस्वागतम. शुभकार्याची सुरुवात ही देवी देवतांच्या पूजनेनेच होते. तर मग आजच्या क्रमपद्धती माननीय सौ अश्विनीताई बोरस्ते मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी दीपक प्रज्वलनासाठी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भीक या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थित नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थित नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थित नमस्तस्यै 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 नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थित नमस्तस्मै 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 नमो नमः। हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने मान हीच आमची प्रार्थना। या यांनी 1 जानेवारी 2021 रोजी स्वरांना बहुउद्देशीय संस्थेची स्थापना केली। इंग्रजीवर नाविकीयद्वारे त्याचा मेंदू केला नाही। या ओळी या संस्थेला खरंच खूप शोभून उठतात, कारण याची सुरुवात 0 पासून झाल्यामुळे आणि आज तुम्हा सर्वांना प्रतिसाद पाहून खरंच वाटत आहे की आज इंग्रजीवर खरंच खूप बोललेलं आहे। या संस्थेने अनेक गोरगरीब गरजू लोकांसाठी शालेय शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुकन्या येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व खाऊ वाटप करणं, वात्सल्य वृद्धाश्रमात आवश्यक वस्तूंचा पुरवठा करून देणं, जलसेवा उपलब्ध करून देणं, वृक्षरोपण व वृक्ष 24/7 आपल्याला सर्व्हिस देणारे सुद्धा मिळवण्यात आला। दत्तनगर उपक्रम म्हणजे माणुसकीची भिंत या उपक्रमात गोरगरीब पोरांना सुंदर स्वच्छ कपडे, लागणारा खाऊ व सणसुदीत काय आनंद असतो हा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या स्वराजना संस्थेने केलेले आहे। त्यांचा आनंद दर्शवत ही आपण सकाळी पाहिला। या अंतर्गत मेडिटेशन, टॉकिंग सेशन, सबका आधार सेशन, सोशल मीडियाच्या आधारावर छोटीशी एक नाटिका प्रस्तुत करून आज सोशल मीडियाचा आपल्यावर काय असर आहे व किती दुष्परिणाम आहे व त्याचा उपयोग आपण कसा करायला हवा हा छोटासा संदेश सुद्धा या संस्थेमार्फत केला। महाराजांच्या मंदिराकडून आज आपण इथे जमलो आहोत। जिजामाता गर्ल्स हायस्कूल पर्यंत जो राबवण्यात आलेला होता ग्रुप मोर्चा, खरं तर असं म्हणतात स्त्रियांसाठी मौन असणं म्हणजे काय अशक्य आहे, पण अशक्य हे आमच्या डिक्शनरीत नाही आहे। बट इम्पॉसिबल इज नथिंग बट इम्पॉसिबल अँड वी प्रूव्ह इट। अशोक पुरस्ते मॅडम यांचा जन्म 20 एप्रिल 1971 रोजी झाला। या प्रॉपर नाशिकच्या आहेत। त्यांचे शिक्षण MPPhD मराठी भाषेत पूर्ण झाले आहे। श्री अशोक कसरू पुरस्ते हे यांचे पती आहेत व अभिषेक व अखिलेश हे त्यांचे 2 सुपुत्र आहेत। सौ डॉक्टर अश्विनी पुरस्ते मॅडम या नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी संस्था यांच्या अध्यक्ष आहेत। जिजाऊ महिला सेवाभावी संस्थाच्या या उपाध्यक्ष आहेत। नाशिक जिल्हा रक्तपेढी रक्त संक्रमण संशोधन केंद्र याच्या या संचालिका म्हणून देखील या कामकाज सांभाळतात। रेणुका महिला नागरिकत्व संस्था ओझरच्या या माजी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली मोजके सांगत आहे। राष्ट्रीय शिवगौरव पुरस्कार देखील याला प्राप्त झाला आहे। शारदा गौरव पुरस्कार, बारामती शिवकडी पुरस्कार, पुणे। सो है क्या? चलो ठीक है, याद रहेगा। बेटा साइडला होऊन जा आता जितू। फूल बहुत देखे बट गुलाब जैसे नहीं, फूल बहुत देखे बट गुलाब जैसे नहीं, तालियां बहुत ओके। वेगवेगळे आहेत पण जेव्हा सगळे एकत्रित येतात तेव्हा रेश्मा संताने मॅडम यांचे सत्कार करावे। या सेक्रेटरी डॉक्टर विद्यासागर मॅडम यांचे देखील सत्कार करावे। मॅडम ऋतू बांगुरिया मॅडम, साधना साजन मॅडम, सरिता बम, सौ ममता राका,
सौ विनीता काला, रिंकू आमलिया मॅडम, यानंतर सौ सीमा दर्जाते मॅडम, कविता सोंचेमान, पूजा जवाहर मॅडम. ओके. योग्य नाही ते त्याच्यावर मी ते कट केलं ते नाव. सुकृती भांगडिया मॅडम या देखील सदस्य आहेत. देखील एक आदर्श आहे, कारण एवढ्या लहान वयापासून ही देखील स्वराज्याच्या प्रत्येक उपक्रमात त्याचबरोबर आजच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी गोरस्ते मॅडम, तसंच या स्वरांगणा बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्या सन्माननीय डॉक्टर विद्याताई सोनवणे, सर्व सदस्या. बघा, आज हा जो कार्यक्रम होता त्याचबरोबर त्यानंतर सुद्धा आता जवळजवळ 3 वाजल्यानंतर या ठिकाणी 4 तास होत आलेले आहेत. तर त्यासाठी सुद्धा आपण एवढा वेळ काढून या ठिकाणी आला आणि म्हणजे हे एक कौतुकास्पद आहे की आपण स्त्रिया यामध्ये सहभागी झाला. बघा, स्त्री म्हटली की चूल आणि मूल, घर हे संपूर्ण तिला सांभाळायचं असतं आणि त्यातून वेळात वेळ काढून 1 तास जरी आपण बाहेर आलो तरी उपक्रम सुरू केलेला आहे. तर त्यातून आपल्या स्त्रियांना एक प्रकारे प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि खरोखर आज बघितलं आपण की थोडा मोबाईलचा वापर आपण कमी केलेला आहे. म्हणजे पूर्णपणे मोबाईलचा वापर आपण थांबवू शकत नाही. काही आवश्यक कामासाठी आपल्याला मोबाईल वापरायचाच असतो. आणि या ठिकाणी आपण जी रॅली काढली ती रॅली सुद्धा आपण कोणत्याही प्रकारे गप्पा न मारता अतिशय मूकपणे ती रॅली आपण काढू शकलो. विशेष असं आहे की आपल्या जे प्रमुख पाहुणे आहेत अश्विनीताई गोरस्ते यांचा सत्कार करण्यासाठी खास धुळ्यावरून आलेले पाहुणे आहेत. तर मॅडमचं अभिनंदन करण्यासाठी आलेले माननीय आबासाहेब बदाने, नितीनबाई केदार बदाने, शिवांगी बदाने यांना मॅडमचा सत्कार करायचा आहे. कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आणि याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे संस्कार त्यांच्या माध्यमातून शिकवले आहेत. अशा राष्ट्रवादाचं लेखनाची चालू काय असते आणि शिक्षणाने स्त्री संपन्न होते याचा संस्कार देणारे क्रांतिज्योतिबाई सावित्रीबाई फुले समाज सुधारणांच्या माध्यमातून विविध ठिकाणी धर्मशाळा आणि तलाव उभारण्याचं काम त्यांनी आपल्या राज्यसभेच्या माध्यमातून केलं. आदरणीय अहिल्याबाई होळकर, माता रमाई, माता भीमाई, तातेबाई आंदोलन केलेल्या ऐतिहासिक सगळ्या तमाम महिलांना माझ्या मुलांकडून आज देवमान्यतांच्या या भूमीमध्ये येण्याचा योग आलेला आहे. आणि मोठ्या प्रमाणात इकडे त्यांनी पाठवलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम इथे होतो आहे. म्हणून आता एकही फोन आला नाही की कोण ना तुमचे फोन सुद्धा बंद होऊन तुमच्या पर्सवर आहे. आपल्यासारखे भाग्यवान आपण आपल्या भूमीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रम होत असतात. आणि आजचा म्हणून उपक्रम आहे द्वितीय वर्धापन दिनानिमित्त स्वरसाधना बहुउद्देशीय संस्था, जी महिलांसाठी चालवलेली संस्था आहे आणि विविध वेगळ्या उपक्रमाद्वारे आपली ओळख त्या नगरीमध्ये करून पाहत आहे. याचं ब्रीद वाक्य सुद्धा मला खूप आवडत आहे. We believe in giving. We believe in giving.
मूर्त स्वरूप म्हणजे आपली संस्था. आज आपण इकडे बोलवलं काही महिलांना एक चांगला संदेश दिला. हा गिरीचा एक भाग आहे. संस्कार देण्याची भूमिका कीर्ती कांगिया मॅडम, उपाध्यक्ष आदरणीय माधवी जोशी मॅडम, सचिव आदरणीय रेश्मा सत्तानी मॅडम, कोषाध्यक्षा उज्ज्वलाताई जाधव, ज्यांनी मला इथे फोन करून आमंत्रित केलं त्या आदरणीय डॉक्टर विद्याताई सोनवणे, आपल्या कार्यकारिणीच्या सन्माननीय मराठीताई सोनवणे, सियाताई बंद्राते, आशाताई लाका, शिल्पाताई नागधारे, वर्षाताई पहाडे, ममताताई लाका, संगीता मोरे, पूनम गिरगावकर. मी एवढ्या नावांचा उल्लेख यासाठी करते आहे कारण प्रत्येक स्त्री कार्यकारिणीमध्ये आहे आणि तिची जबाबदारी आणि तिची भूमिका तितकीच महत्वाची आहे. तर याचा नामोल्लेख थोडा सुद्धा या ठिकाणी जबाबदार आहे आणि मला असं वाटतं ही सगळी जी टीम आहे याच्यामध्ये कविता तानाताई आहेत, सोनटे मॅडम आहेत, आपल्याला उदारे मॅडम आहे. आपण मराठी मॅडमचं जेव्हा मी नाव वाचलं तेव्हा मला माझ्या न्यायांची घड्याळ साहेबांची आठवण आली, ज्या खास उदाहरण मला या ठिकाणी ऐकण्यासाठी आले. आमच्या संस्थेची नुकतीच मागच्या 15 दिवसापूर्वी निवड झाली भारत देशातून. फक्त सहकार क्षेत्रावरून काम करणाऱ्या भारतातल्या 6 संस्थांची त्यांनी निवड केली आणि त्या 6 संस्थांमध्ये आपल्या संस्थेचा नाशिक जिल्ह्याचा बहुमान मिळाला. याचं अभिनंदन करण्यासाठी खास गौरवंत पुण्याने परिवार आणि त्यांचे सगळेजण मित्र अध्यक्ष आमचे नितीन भाई या ठिकाणी आले. त्यांचं देखील त्यांनी सत्कार केल्याबद्दल मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या भावनाताई खांगरिया, साधनाताई छाजे, शिल्पाताई खांगरिया, लालू खांगरिया, सरिताताई पवार, अनिताताई लाठी, ऋतुताई कांगरिया, उपस्थित सगळ्याच त्या मंडळाच्या सन्माननीय सदस्य आणि माझ्याबरोबर खास नाशिकहून माझ्याबरोबर आलेली आणि काठेकरी बांका परिसरामध्ये एका गृहिणीपासून तिच्या आयुष्याची सुरुवात होऊन आज तिने त्या भागामध्ये 62 महिला बचत गटाची निर्मिती करून 600 ते 700 महिलांना एकत्र करण्याचं काम केलेलं आहे आणि भार्गवी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करते असे आदरणीय प्रतिभाताई बसके. महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचाच्या माध्यमातून सकाळ तालुक्यामध्ये गिरजा महिला मंचाच्या माध्यमातून माझं येणं यापूर्वी झालं होतं. त्यावेळेला इथे असलेल्या माननीय पूजाताई नगरवार यांची देखील परिचय झाला आणि त्या बांधवांच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कार्यक्रम घेतला होता. त्या दिवसापासून त्या सकाळी अशी वेगळं नातं निर्माण झालेलं मला आठवत आहे आणि या नात्याचा अधिक घट्ट करण्याचं काम स्वराज्याच्या माध्यमातून होत आहे आणि तिथं दिवसही आता 21 डिसेंबर आत्मचिंतन करण्याचा तो दिवस आहे. या वर्षभरात काय काय होऊन गेलं, सुखदुःखाचे काय प्रसंग आले. मला तर असं वाटतं की मागील 4 ते 5 वर्षामध्ये आपण जेव्हा मागे म्हणून बघतो करताना जेव्हा चांगल्या घटना आढळतात तेव्हा वाईटही घटना आढळतात. मी आपल्याला एवढंच सांगेन, वाईट घटनांना विस्मरणात कसं टाकता येईल आणि चांगल्या घटनांकडून ते आपल्याला प्रेरणा देऊन आपल्याला पुढे कसं जाता येईल यासाठी कार्यरत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीलाच बाळासाहेब जिजाऊंचा उल्लेख केला. बाळासाहेब जिजाऊंचं भूषण अवघ्या महाराष्ट्राला नव्हे अवघ्या देशाला आणि ज्यांच्यामुळे हिंदवी स्वराज्याची भूमिका शिवरायांच्या माध्यमातून झाली आणि तो जर विचार आपण पाहिला तर मला असं वाटतं की बहुजनांचं राज्य ज्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळ्या समाज व्यवस्थेला बरोबर घेऊन चालण्याचं काम, आपला 18 पगड जातीला घेऊन चालण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं आणि नकळत समाजामध्ये हा संस्कार मिळवला गेला की ह्या माध्यमातून समाज एकत्रित यावा, ज्याच्या माध्यमातून समाजाला उपयोगाला पडणारे उपक्रम व्हावेत आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून या समाजाचा विकास व्हावा हे आजच्या काळात आपण पाहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सरांना हे तंतोतंत पाळले आहे कारण इकडे सोनवणे ताई आहेत, सावकार ताई आहेत, कांगडिया ताई आहेत, भरवाई ताई आहेत, भरपूर मोठा परिवार आहे आणि या माध्यमातून तुम्ही जे वेगळेपण जोपासलेलं आहे त्याचा अभिनंदन मला या ठिकाणी करायचा आहे. वेगळेपण ही यासाठी की पुढे केलेलं आहे. या पुढच्या काळात काही जास्त गरज लागणार असेल ती मनोचिकित्सक वैद्यांची लागणार आहे असं त्यांनी सांगितलं. कारण काय
अतिरिक्त वापर, मोबाईलच्या अतिरिक्त वापराने आपल्या हाताला, आपल्या मेंदूला इतकी चालना मिळते आहे की आपल्याला व्हॉट्सअपवर कोणाकोणाचे संदेश आलेले आहेत की बघण्याची जी सवय लागलेली आहे. सोशल मीडियाचं एकंदरीत माध्यम जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की याचं आपण व्यसनाधीन होतो की काय आणि त्याच्या व्यवस्थेचे बळी होतो की काय अशी भीती येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळते. मानसिक पुस्तकाच्या माध्यमातून काउन्सिलिंग करण्याचे वर्ग हे अनेक सुरू झालेले आहे. कारण याच्या अतिरिक्त वापरामुळे तुलना करण्याची वृत्ती वाढलेली आहे. परवाचा एक प्रसंग सांगते. आमच्या बचत गटाच्या माध्यमातून एक ताई पहिल्यांदा विमानात प्रवास करण्याच्या हेतून आमच्या बरोबर आहे. कधी विमान पाहिलेलं नव्हतं आणि विमान बसण्याची इच्छा होती आणि त्या सगळ्या महिलांना घेऊन आम्ही तेव्हा मागच्या वर्षी मंडळी दिल्लीची विमान सफर घडवून आणला. अतिशय आनंदात ती सहल झाली आणि तेव्हा 8-15 दिवसानंतर ऑफिसमध्ये आली. चेहरा उतरलेला. मी विचारलं आम्हाला काय बोललेलं. ती म्हणाली ताई माझी ती दुसरी मैत्रीण गोव्याला जाऊन आली. तिचे फोटो पाहिले परवा खूप छान आहे. ते माझ्याहीपेक्षा खूप छान आहे. असते होणार असेल तर मग आमची मानसिकता कुठे चाललेली आहे याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. तेरी साडी से सफेद क्यों ही जाहिरात तुम्ही घ्यायची. आता असं झालं की मोबाईलवर फक्त आपण अशा पद्धतीचं माहिती घेतो आहे की त्याच्यातून दुःख आपल्या वाटायला येतं आणि कधी पण याच्यासाठी आपण घेतलेला हा उपक्रम. त्याचबरोबर गाडी चालवायची नाही आणि पायी चालायचं किंवा सायकल चालवणं ही सुद्धा या काळात तुमच्या काळात किती मोठी उपलब्धी असेल ज्यामुळे आपल्या शरीराचा एक नैसर्गिक व्यायामही होणार आहे आणि इंधनाची बचत होणार आहे. विजेचा अतिरिक्त वापर टाळून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या गोष्टींचा ध्यास केलं आणि आपल्या उपक्रमाचा एक भाग आहे. बोलू नये कारण सकाळी मेडिटेशन तुम्ही केलेलं आहे. ज्यांना मेडिटेशनचा अनुभव आहे, ज्यांना ध्यानाचा अनुभव आहे आणि साधनेचा अनुभव आहे त्यांना मौन किती प्रिय असतं हे वेगळं सांगायला. मी हा विचार करत होते कदाचित मला कोकणाला थांबला नाही तर मी फक्त ओम शांती म्हणून बसले तरी मौनाचा संदेश ऐकपर्यंत जाईल. या विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर पतंजली योगापासून अलीकडे असलेल्या रामदेव बाबांचा योग भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि त्याचबरोबर मेडिटेशनच्या माध्यमातून हजारो पर्यटक त्या ठिकाणी येऊन भारताची ही जीवन पद्धती बाहेरच्या देशात येऊन याचा प्रसार प्रचार करत आहे. आपल्या जवळ हे सगळं आहे, आपली संस्कृती ती आहे आणि आपल्याला ते सुद्धा घरी चालू देते. स्वरसाधना त्याच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देते. आपण सगळ्यांनी महिलांना त्याची खूप जास्त गरज असते. कुटुंब व्यवस्थेमध्ये वैयक्तिक आयुष्य किती महत्वाचं आहे याकडे सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने पाहिलं पाहिजे. आणि ध्यानाच्या माध्यमातून 10 मिनिटं जरी आपण मेडिटेशन करू शकलो तरी अधिक शांतता जीवनाला लागते आणि त्याच माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या सगळ्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा मी या निमित्ताने देते. बोलण्यासारखं खूप आहे. मला याची भीती वाटते पण तरी सुद्धा आपल्या कौतुक आपल्या गगनाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि आपल्याला भेटावं या हेतून नाशिकवर इथे येणं झालं. स्वराज्याच्या माध्यमातून स्वतःची डेव्हलपमेंट आणि त्या माध्यमातून स्वयं प्रगती ही आपली वाटल्यावर आपण असेच पुढे जात राहा या सदिच्छा शुभेच्छा आपल्याला देते. आपल्या प्रत्येक विषयावर
एक एक तास बोलता येईल इतक्या छान छान विषयाची निवड आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये वृक्ष लागवड आहे, वृक्ष संवर्धन आहे. या सगळ्या माध्यमातून वेगवेगळे छोटे छोटे व्याख्याने आणि परिसंवाद आपण घडवून काढावे. महिलांना वेगवेगळ्या कारणामुळे एकत्रित जमवावं, त्यांना आर्थिक सक्षम करावं, त्याच माध्यमातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहावं. सोनोनीताई डॉक्टर आहेत, अनेक मंडळी आपल्याबरोबर आहेत, सावकार ताई आहेत. शैक्षणिक माध्यमातून त्यांचं सुद्धा योगदान तितकंच महत्वाचं आहे. त्यांचं गिरिजाच्या कार्यक्रमात मी वक्तव्य ऐकलेलं, खूप सुंदर बोलतात, सूत्रसंचलन करतात आणि ह्या माध्यमातून प्रत्येकीच्या कलागुणांना व्यासपीठ देत ही स्वराची आराधना आपण करत करत पुढे जाऊ अशा सदिच्छा या निमित्तानं देते. मौन साधना हा वेगळा विषय आपण हाती घेऊन या समाजाला एक दिशा देत आहात, त्याबद्दल मी त्याच्याबद्दल सुद्धा अधिक आपण व्यापक त्याचा दृष्टिकोन वाढवावा याही सदिच्छा देते. नाशिक जिल्ह्यामध्ये कष्ट करणाऱ्या बायकांना त्याच्या पायावर उभं राहण्यासाठी 5,000पासून 5 लाखापर्यंत मदत आर्थिक व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही करतो. त्याचीच एखादी ब्रँच सगळ्यांमध्ये व्हावी आणि त्या माध्यमातून इथल्या सुद्धा भगिनींना स्वतःच्या हक्काची खरं मिळावी. स्वतःचं 4 चाकी वाहन असावं, 2-4 दागिने असावे, मुलांना चांगलं शिक्षण देता यावं. यासाठी नगरपालिका असेल, ग्रामीण विकास यंत्रणा असेल किंवा बचत गटाची जी माणसं म्हणून काम करत असतील त्यांना आपण संपर्क साधून आपल्या पायावर सक्षमपणे उभं राहावं असाही संदेश या निमित्तानं देते. आमच्या फुल्याताई त्या माध्यमातून काम करतायत, त्याच्याशी जरी संपर्क साधला तरी आमच्यापर्यंत निरोप पोहोचेल. आपण विविध भागात इथे आला, काहींनी घरी भाकरी भात करून आल्या असतील, भाजी फक्त वाटत असेल किंवा इथून जाऊन स्वयंपाक करायचा असेल किंवा घरच्यांना परवानगी देऊन आला असेल की बाहेर जायचं आहे जेवायला. त्याच्यामुळे मी अधिक आपलं काही घेणार नाही, पण इतक्या सुंदर कार्यक्रमाला आणि इतक्या सुंदर ठिकाणी शिवतीर्थापासून तर जिजामातेच्या त्या प्रांगणापर्यंत थोडी रॅली काढली आणि त्या माध्यमातून या भागामध्ये जागृती करण्याचं काम केलं. मी महाराष्ट्रात जिथे दिसत आहे तिथे तिथे आपल्या संस्थेचा उल्लेख करून आपण किती आगावेगळा राबवत आहात याचा निश्चित उल्लेख माझ्या भाषणात नक्कीच करेन. आणि आपल्या ह्या कार्याला ईश्वर अधिक शक्ती देऊन, अधिक ताकद देऊन आणि महिलांनी त्याच्यासाठी आपला अधिकाधिक वेळ या महिलांना मोठं करण्यासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी करून घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. जागरूकता ज्या 2 गोष्टी मी शिकलो त्यास आपलं सगळं मानू. समाजकार्य करता करता वाटलं राजकारण करावं, समाजकार्य करता करता वाटलं राजकारण करावं, पण या राजकारणात काम करता स्वतःला महिला म्हणून कसं सावरावं. असं म्हणतात ना ते राजकारण चांगलं करत मी जात काम करत नाही, मी त्याचं काम केलेलं आहे म्हणून मला असं वाटलं की समाजकार्य करता करता वाटलं राजकारणही करावं, पण या राजकारणात काम करता स्वतःला महिला म्हणून कसं सावरावं. नेहमीच प्रश्न पडतो की इंदिरा गांधी व्हावं की मदर टेरेसा. नेहमीच प्रश्न पडतो की इंदिरा गांधी व्हावं की मदर टेरेसा व्हावं. कुणीही व्हावं, त्याच्या जवळ जाण्याचं निश्चित करावं आणि मिळालेल्या आयुष्याचं एकदा सोनं तरी व्हावं, एकदा सोनं तरी व्हावं. धन्यवाद. गोरस्ते मॅडमला फक्त आमच्या संस्थेबद्दल मी काही सांगू इच्छिते, जे तुमच्याबद्दल पोहोचणार असेल म्हणजे काही कमी वेळात आपलं कॉन्टॅक्ट. स्वराधना संस्था 2 वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली आणि उद्देश फक्त हाच होता की आपल्याकडे जे काही आहे त्याच्यात 1% फक्त 1% जरी आपण करतो सगळ्या मिळून तरी खूप काही आपण लोकांना करू शकू. समाजात कोणीही उपाशी झोपणार नाही, कपड्याला राहणार नाही. एक छोट्या छोट्या संकल्पना आमच्या होत्या आणि सुरुवातीला 1 वर्ष आधी फक्त म्हणजे
उपक्रम माहीत झाले, समाधान काय झालं आणि संस्थेला जोडून संस्थेशी जेव्हा जोडण्यात येणार त्या काही सदस्य आहेत त्या काही बोलू इच्छित आहे म्हणजे मला नाही माहिती त्या काय सांगताय पण या संस्थेत स्वागत आहे. ऍक्च्युअली आज तुम्ही सर्व इथं आले आणि वेळ काढला. आजचा दिवस आहे 31 डिसेंबर. तो तुम्ही नेहमी आपल्या फॅमिली सर्व सेलिब्रेट करता आणि त्याच्या आज रविवार. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वांचे आभार मानते की तुम्ही आपला वेळ काढून इथं आला. मी संस्थेत 2022-23 म्हणजे याच वर्षी जॉईन झाली आणि नक्की त्याने मला सेक्रेटरी बनवलं. तर प्रथम तर मी सर्व सदस्यांचे आभार मानते. सकाळी आपल्या सर्वांना आपल्या संस्थेच्या अध्यक्ष कीर्ती महोदया यांनी प्रस्तावना मांडली, आपले उपक्रम सांगितले आणि त्याचे उद्देशही सांगितले. पण मी माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते की मी या संस्थेत यावर्षी जॉईन झाली आणि मला काय आनंद द्या. तर त्यातला एक आनंद मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपण दिवाळी हा सण आपल्या फॅमिलीसह सेलिब्रेट करतो. फटाक्याची आतिषबाजी करतो, कोणाला फराळ वगैरे देतो. पण आम्ही ग्रामीण भागात जाऊन त्या विद्यार्थ्यांना जेव्हा फराळ दिला, फराळाचं वाटप केलं, त्यांच्याबरोबर जेव्हा आम्ही फटाक्याची आतिषबाजी केली आणि या दिवाळी सण त्यांच्याबरोबर जेव्हा साजरा केला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे आनंद होतं ते मी शब्दात सांगू शकत नाही. आपल्या संस्थेचे एकच उद्दिष्ट आहे की आपण आपल्यासाठी तर जगतोच, पण जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी जगतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो त्याची मी कल्पना करू शकत नाही. जास्त काही बोलला नाही. आम्हालाच माझ्याकडे काम गेले तेवढंच बोलले मी. तर आपल्यासाठी उपस्थित असलेल्या आशिताई गोरस्ते यांच्याविषयी आता त्यांनी आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितले की मधी मोठी लिस्ट आमचे 85च्या वरती पुरस्कार आहेत. काम तर खूप आदर्शवत आहे. पण आज तब्येत ठीक नसताना आपण शेड्यूल इतकं पॅक असताना पण मॅडमने आपल्यासाठी खास वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. कारण एक छोटीशी कविता आहे की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, परिसाच्या संगे लोह बी घडले, परिसाच्या संगे लोह बी घडले, सागराच्या संगे नदी बी घडली, सागराच्या संगे नदी बी घडली, नदी बी घडली सागराची झाली. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. अशा या आमच्या मॅडम आहेत अश्विनीताई गोरस्ते. त्यांनी अनेक महिलांना घडवलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला घडवण्यासाठी खास थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी ताई इथे उपस्थित झाल्या त्याबद्दल खूप खूप आमच्या सरांच्या टीमकडून खूप खूप तुमचं आभार आणि धन्यवाद. तसंच आपल्याला या कार्यक्रमासाठी महत्वाचं ठिकाण आपल्याला उपलब्ध करून दिलं अशा आपल्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या श्रीमती सावकार मॅडम, त्यांच्या सहकारी सोनम मॅडम आणि त्यांचा सगळा कर्मचारी वृंद, सकाळचे आमचे वैद्यदादा असतील, मोरेदादा असतील, चंदूदादा असेल, ते सगळ्यांनी आम्हाला या शाळेमध्ये इथे सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं आणि ही शाळाच आम्हाला एक आमचं स्थान, आमचं ठिकाण म्हणून आम्हाला इथे मिळून दिलं. त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आमच्या संस्थेकडून आभार. तसंच कारण प्रेक्षक श्रोता नसेल तर कार्यक्रमाला काय अर्थ आहे. तर तुम्ही सगळ्या बहुसंख्य महिला अगदी उत्साहाने इथे उपस्थित राहिल्या आणि विशेष करून 2 वेळा सकाळच्या थंडीमध्ये पण तुम्ही अगदी उत्साहाने आला. पूर्ण कार्यक्रम सगळ्यांनी अटेंड केला आणि संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी पायी चालायचं म्हटलं तरी सुद्धा सगळ्यांनी उत्साहाने आला. त्याबद्दल तुमच्या सगळ्या माझ्या उपस्थित भगिनींचे पण खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद. एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो तसं स्त्रियांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठेतरी पुरुषाचा थोडासा हातभार असतो असं आपण म्हणतो. त्यामुळे तुमच्या घरच्या प्रत्येक पुरुष व्यक्तींचं सगळ्यांचं खूप खूप आभार आणि आजचे त्यांचे मनापासून आभार. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले फोटोग्राफर उपेंद्र गोपकोर, तसंच अजून अन्य काही असतील की ज्यांची नावं माझ्याकडून माहिती असतील त्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीमवर्क ज्यांनी दाखवलं अशा माझ्या सगळ्या सरांच्या बहिणींचं, माझ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.
Saying goodbye to all the sorrows of 2023 and welcome to all the happiness of 2024. आज ज्या लेडीजने here I declare that today's program is over. आपण गाणे टाकू रेकॉर्डिंग फोटो येईल ना पण एखादा हो फोटो काढा बरं ओके या मॅडम कॉल करू